गुड मॉर्निंग मित्रांनो, नुसता ट्रॅव्हल्सच्या नवीन एक सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण थेट पोचलो आहे मनालीमध्ये. आणि मनालीमध्ये सध्या आज 8 डिग्रीचं टेम्परेचर चालू आहे, -8 डिग्रीचं टेम्परेचर चालू आहे. आणि जो व्ह्यू आहे ना आपल्या गॅलरीतून, तो मी तुम्हाला दाखवतो. सी दिस व्ह्यू, काय सीनिक व्ह्यू आहे यार. सूर्य आज उगवेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. समोर सफेद बर्फाची चादर लागलेली आहे, मी पाहू शकता लांब वरती त्या डोंगरांवरती. मनालीमध्ये अजून रात्री टेम्परेचर -17 -18 होता, कारण काल रात्री आपण इथे पोहोचलेलो. आणि आज आपलं डेस्टिनेशन जे आहेत ते आहे अटल टनलला जायचं आहे आणि सोलांग व्हॅलीला जायचं आहे. तर अटल टनलमध्ये जायला भेटेल की नाही भेटेल हा मोठा प्रश्न आहे. जस्ट बिकॉज तिथे जर बर्फ पडलेला असेल तर स्किड होतात गाड्या, त्याच्यामुळे 4x4ला अलाउड करतात. तर आपण आपलं लक आजमावायचं आहे अँड लेट सी आपल्याला काय भेटते तिथे जाऊ. आता आम्ही आलेलो आहे सोलांग व्हॅलीच्या वरती, आपलं अटल टनलला जायचं आहे. आणि आपण आता जे ड्रेस चेंज करायला तर म्हणजे स्नोचे कपडे घ्यायला. आणि हा दुकान आहे, इथे खूप व्हरायटीजचे तुम्हाला कपडे भेटतील जे तुम्ही घालू शकता वरती. आणि इथे वरती आणि खाली दोन्ही सेम रेट्स आहेत. 250 आहे आणि वरती पण 250 आहे. त्यापेक्षा इथे खालून घाललेलं बेटर पडणार आहे. चॉईस चालली आहे सगळ्यांची एक एक प्रकाराची. आणि हा जो रेट आहे ते 250च आहे, त्याच्यामुळे तुम्ही कुठेही घ्या काहीही घ्या 250मध्येच तुम्हाला पडणार आहे. आणि तुमची साईज तुम्ही सांगाल त्याच्या हिशोबाने 250मध्ये तुम्हाला पूर्ण सेट आणि एक खाली शूज भेटतील. रिअल स्ट्रगल चालू आहे सॉक्स आणि शूज घालायसाठी. कोणाला जमत नाही बाई कपडे घालायला. काय नाही, सगळं सेम असते, गाण्यांचं सेम आहे. चलो, सगळे स्ट्रगल करतायत बाई कपडे घालायला. आर्मी कॅम्प ऑल सेट. इथून आपण सरळ जाणार आहे अटल टनल. आता आम्ही अटल टनलच्या आतमध्ये आहे आणि वी आर एक्सपेक्टिंग खूप सारा स्नो आम्हाला तिकडे भेटण्यात. सगळे फार एक्साइटेड आहे. आणि हा अटल टनलचा वे आहे. थोड्या मिनिटात आपण बाहेर निघू आणि लेट्स सी हाऊ इट गोज. वन्स मोर नॉर्थ पोर्टलला आलेलो आहे. तर नॉर्थ पोर्टलला या साईडला तुम्हाला बर्फ दिसणार आहे पूर्ण सगळं. नॉर्थ पोर्टलच्या एंट्रन्सला या साईडला तुम्हाला बर्फ आहे संपूर्ण ठिकाणी. लेफ्ट साईडला तर काहीच नाही आहे, बट राईट साईडला संपूर्ण बर्फ आहे. आणि आता आपण जातोय कोकसरच्या ठिकाणी. कोकसरला आपल्याला मोस्ट प्रॉब्ली पूर्ण बर्फ भेटणार आहे. तर तिथे गेल्यानंतर बर्फाचा आनंद घ्यायचा. आता आपण आलो आहे कोकसरला. आणि कोकसरला खूप सुंदर असा बर्फ आहे, ते पाहू शकता. माझ्या हातात मॅगी आहे आणि हा पूर्ण नजारा आहे कोकसरचा. आज थोडा सनी डे आलेला आहे इथे, आणि पण इथे सगळे फार एन्जॉय करतात. आणि पहाडोवाली मॅगी जी आपल्याला खायची होती तो आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. लिटरली पहाडावरती फार बर्फ आहे. ह्या साईडला नाही आहे राईट हँड साईडला, पण लेफ्ट हँड साईडला खूप बर्फ आहे त्या साईडला समोर. फार तुम्ही जर अटल टनलला आला तर अटल टनलला तुम्हाला नाही भेटणार आहे बर्फ, जस्ट बिकॉज की त्या ठिकाणी तेवढा बर्फ नाही आहे. कोकसरमध्ये इथे जय मा कोकसर म्हणून समोर तुम्हाला एक मंदिर दिसत असेल, तर इथे त्या देवींचं मंदिर आहे. आणि त्यामुळे या ठिकाणाला नाव जो आहे तो कोकसर म्हणून आहे. आणि जागजागी तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला मॅगीज आणि ऑमलेट्सवाले दुकानं भेटतील. तर तिथे एक समोर दुकान आहे, एक त्या साईडला आहे. आणि आम्ही घेतलेलं आहे एक ऑमलेट या थंड थंड वातावरणात. हे मॅगी आमचं खाऊन झालेलं, बट द सीन इज की मॅगी जी 10 रुपयाची आहे ती तुम्हाला 70 रुपयाला मॅगी भेटणार आहे. आणि जो ऑमलेट 10 रुपयाचा तो तुम्हाला पण 70 रुपयात भेटणार आहे. त्यामुळे इथे या ठिकाणाला सर्व ठिकाणाला तुम्ही बघाल ना की खूप कॉस्टिंग आहे. काही काही जण तर इथे साडी वगैरे घालून आलेत, साडीवरती फोटोशूट वगैरे करतायत. पण आहे क्लायमेट सुपर मस्त. समोरचा जो डोंगर आहे तो पूर्ण खाली आहे आणि माझ्या पाठचा जो डोंगर तुम्ही बघाल तो पूर्ण बर्फाने भरलेला आहे. कोकसरवरून आता आपण आलेलो आहे हडिंबा देवी टेम्पलला. आणि आता सध्या वाजले संध्याकाळचे 5. आणि तुम्ही क्लायमेट पाहू शकता, ऑलमोस्ट डल झाला आहे क्लायमेट. सगळी पब्लिक येते चालू. आम्हाला वाटलं आम्ही लेट असणार आणि मंदिर बंद होऊन जाईल, पण मंदिर आहे 8:30 वाजेपर्यंत चालू. विंटर असल्यामुळे इथे स्लो डाऊन होते, त्याच्यामुळे आपण घाई करत होतो. पब्लिक तुम्ही बघा फार आहे इथे भाई, सगळे फिरायला चाललेले आहेत. एक जत्रा लागते तसे आहे. आज गर्दी असल्यामुळे मंदिरात फार मोठी लाईन आहे, तुम्ही पाहू शकता. त्या रेंजपासून हे सर्कल पूर्ण फिरून तिथे जाणार आहे. आणि हा जो मंदिर आहे हा फेमस आहे जस्ट बिकॉज ऑफ दोन कारणांमुळे. एक तर आहे ये जवानी है दिवानी, त्याच्यामध्ये हा मंदिर शो केलेला. आणि दुसरं म्हणजे ह्या मंदिरात महाभारतमध्ये फार मोठं हिस्ट्री आहे हडिंबा देवीचं. आणि की यांना भीमची वाईफ म्हणून ओळखलं जातं.
तर त्यांचंच हे मंदिर आहे. तुम्ही पाहू शकतात किती जुन्या काळाचं मंदिर आहे. वुडन मंदिर आहे ॲट द टॉप. आणि त्याच्यामध्ये खूप सारे ना प्राण्यांचे इन द सेन्स हरिणाचे शिंग ठेवलेली आहेत. त्याचा जवळून तुम्हाला नाही दाखवू शकत, त्या साईडला आहेत. तर आता ते ह्या साईडला आपल्याला गटोरकच यांचं मंदिर आहे तिथून. मग आपण ह्या साईडला जाऊया. आता आपण आता वीर गटोरकच यांच्या मंदिरासमोर आहे. हे त्यांचं मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता मंदिराच्या वरती फार असे डिअर वगैरेचे जे शिंग असतात ते सगळं लावलेलं आहेत. सिमिलरली या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता खूप काही गोष्टी झाडावरती लटकवलेल्या आहेत, विच इज व्हेरी न्यू. आणि हे मंदिर कोणाला माहिती नाही आहे. आणि आता आपण जाणार बॅक आपल्या हॉटेलमध्ये, तिथे थोडासा आराम करणार. भेटू तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये गाईस. बाय मित्रांनो, हॅव अ वंडरफुल डे.